नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे डिलिव्हरी बॉय. 7:45ची एक शेवटची ऑर्डर. लेखन रुद्र दमन. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. मी रवी, एक साधा डिलिव्हरी बॉय. माझे आयुष्य म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत सिग्नलवरचा गुदमरवून टाकणारा तो धूर, भुकेलेल्या ग्राहकांच्या शिव्या, हॉटेलच्या काउंटरवरच्या लांबच लांब रांगा आणि दिवसा अखेर हातात उरणारे म्हणजेच काही मोजके रुपये. माझ्या स्वभावात ना शौर्य होते ना धाडस. साध्या झुरळाला बघून दचकणारा मी त्या रात्री अशा एका चक्रव्यूहात सापडलो की जिथून सुटकेचा मार्ग नव्हता. ती रात्र म्हणजे भविष्य ठरवणारी रात्र ठरेल असे मला कधीच वाटले नव्हते. त्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा घरात एक वेगळाच आनंद भरला होता. कारण माझ्या आईची 60वी होती. आयुष्यभर काबाड कष्ट करून लोकांची धुणी भांडी करून मला मोठे करणाऱ्या आईसाठी आम्ही घरची एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. तशी कार्यक्रम करावा अशी माझी आर्थिक स्थिती नव्हती, पण बायकोच्या हट्टापुढे कोणाचं काय चालतंय. तिनेच तिच्याकडचे साठवलेले पैसे देऊन आईसाठी नथ आणि एक छोटेसे बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन केले होते. सायली माझी बायको. त्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर अंथरुणातच लोळत होतो. तेवढ्यातच आवाज आला, लवकर आवराओ आणि निघा, टिफिन तयार आहे. आज लवकर या घरी, किंवा निदान वेळेवर तरी या. आणि हो, आईसाठी नथ आणायची आहे, लक्षात आहे ना? कपाटातील माझ्या साड्यांच्या मागे पैसे ठेवलेत, ते घ्या कामावर जाताना. आठवणीने बरोबर घेऊन जा. सायलीने फरमान सोडले. मी सायलीला शब्द दिला, अगं काळजी करू नको, सर्व काही तू सांगितल्याप्रमाणे करेन. आणि आज काहीही झालं तरी मी 8च्या आत घरी येईन. आज काम नाही, फक्त कुटुंब. घाई गडबडीत मी दुकानातून नथ घेऊन ऑफिसला पोचलो. त्या दिवशी ऑफिसमध्ये एंट्री करताच मी मॅनेजरलाही ठणकावून सांगितलं, आज रात्री 7:45 नंतर मला एकही ऑर्डर नको. दिवस संपत आला. मी माझे शेवटचे पार्सल डिलिव्हर करून बाईकवर बसलो आणि एक सुस्कारा सोडला, चला आज अगदी वेळेवर घरी पोचता येईल. मी स्वतःशीच पुटपुटलो. घड्याळात 7:45 झाले होते. आनंदी मनाने मी घराकडे निघण्यासाठी बाईक सुरू केली. नेमक्या त्याच वेळी खिशात मोबाईलची थरथर जाणवली. एक अर्जंट नोटिफिकेशन स्क्रीनवर रक्तासारख्या लाल अक्षरात चमकली. अर्जंट नाईट डिलिव्हरी फ्रॉम हॉटेल ब्लॅक लेजर, एक्स्ट्रा पे 1000 रुपीज इन्सेंटिव्ह. एकच डिलिव्हरी आणि तब्बल 1000 रुपये. माझे मन डळमळले. म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा अर्धा खर्च निघणार इथेच. मी हॉटेलचे आणि डिलिव्हरीचे लोकेशन तपासले तर ते हॉटेल माझ्या घराकडे जाणाऱ्या हायवेवरच होते आणि डिलिव्हरी लोकेशन थोडेसे पुढे गेल्यावर आतमध्ये अवघ्या 2 किलोमीटरवर होते. परंतु मी रोज जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावर असून सुद्धा कधी हॉटेलचे नाव वाचल्याचे लक्षात आलं नाही. जाऊ दे ना, ते हॉटेल भाग्यश्रीसारखं असे कित्येक नवीन हॉटेल आता सुरू व्हायला लागली. असेल असेच एखादे. 15-20 मिनिटाचा तर खेळ आहे. वाढदिवस सुरू व्हायच्या आत आपण पोहोचू अशी स्वतःला खात्री देऊन मी ॲक्सेप्ट बटन दाबलं. लोकेशनप्रमाणे मी हॉटेलवर पोचलो. हॉटेल
मी रोज ये जा करत असलेल्या रस्त्यावरच होते, पण त्याआधी कधीही मी ते हॉटेल बघितल्याचे मला तर आठवत नव्हते. तसे हॉटेलचे बाह्यरूप अगदी सामान्य होते. मनात असंख्य प्रश्न उभे राहिल्यानंतर सुद्धा मी कोणताही विचार न करता हॉटेलमध्ये शिरलो. ते एखाद्या जुन्या गुहेसारखं होतं. रिसेप्शनजवळ पार्सलची विचारपूस केल्यानंतर एका रिसेप्शनिस्टने माझ्याकडे भावशून्य नजरेने बघितलं आणि मी पार्सल हातावर टेकवलं. मी पार्सल बॅगेत टाकलं आणि बाईक सुसाट पळवली. लोकेशनचा पाठलाग करत हायवे सोडून जसा मी आतल्या वळणावर वळलो तसा रस्ता बदलला. डांबराची जागा कच्च्या रस्त्याने घेतली आणि पथदिव्यांची जागा झाडांच्या सावल्याने घेतली. दोन्ही बाजूला घनदाट काळी कुट्ट झाडी उभी होती. पावसाळी हवेमुळे वातावरणात एक विचित्र ओलसरपणा होता. आकाशात ढगांनी अशी गर्दी केली होती की चंद्राचा एक किरणही जमिनीवर उतरत नव्हता. अचानक माझ्या हेडलाईटच्या पिवळसर प्रकाशात एक काळी आकृती चमकली. एक काळी मांजर रस्ता ओलांडून मधोमध थांबली होती. तिचे डोळे रात्रीच्या अंधारात एखाद्या जळत्या कोळशासारखे पिवळे धमक चमकत होते. मी जोरात ब्रेक लावला. गाडी घसरली, पण सुदैवाने मी पडलो नाही. माझे हृदय एखादा ढोल वाजवावा तसं धडधडत होते. गाडीचा प्रकाश आणि ब्रेकचा आवाज ऐकूनही ती मांजर तसूभरही हलली नाही. ती फक्त माझ्याकडे नजर रोखून बघत होती. मला उशीर होत असल्याची जाणीव झाली आणि मी जोरात ओरडलो, हॅट. पुढच्याच क्षणी ती मांजर माझ्या नजरेसमोर अंधारामध्ये गायब झाली. ती एका क्षणात कुठे गेली, नक्की तिचे काय झाले हे मलाच कळत नव्हतं. मी जे बघितलं ते सत्य होते का माझा भ्रम? तो भ्रम असो की सत्य असो, पण तिचे ते अचानक समोर दिसणे आणि माझ्याकडं बघणे माझ्या काळजाचा थरकाप उडवून गेलं होतं. काही नाही रवी, हा फक्त मनाचा खेळ आहे. मी स्वतःशीच पुटपुटलो, पण आतून कोणीतरी काळजात ओरडून सांगत होतं, मागे फिर, पळून जा इथून. माझे मन द्विधा मनस्थितीत होते, पण त्याच वेळी GPS आलेला तो कृत्रिम आवाज त्या भयान शांततेत एखाद्या राक्षसाच्या आज्ञेसारखा वाटू लागला. टर्न राईट. त्याने आज्ञा दिली आणि मी एका अशा वळणावर आलो जिथे जणू जगाचा आणि माझा संपर्कच तुटला. आता फक्त माझ्या बाईकचा थरथरणारा प्रकाश आणि समोर पसरलेला अथांग अंधार. रस्त्याच्या कडेची झाडे वाऱ्यामुळे डोलत नव्हती, तर जणू लांब हात पसरून मला पकडण्यासाठी टपली होती. थोड्याच अंतरावर मला तो बंगला दिसला. तो बंगला की मृत्यूचे घर. एखाद्या जुन्या पडक्या महालासारखा तो उभा होता. भिंतीवर काळपट शेवाळ साचलं होतं. खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या आणि तिथून डोकावणारा पिवळा धमक उजेड मला गिळायला तयार होता. बंगल्यासमोर पोर्चमध्ये मी बाईक उभी केली. तिथे सामसूम होतं. फक्त लांब कुठंतरी अनेक कुत्री एकाच वेळी रडत होती. मी हळूहळू पायऱ्या चढलो. प्रत्येक पावलाचा आवाज त्या शांततेत भयानक वाटत होता. मी घंटी वाजवली. काहीच प्रतिसाद नाही आला. मी पुन्हा वाजवली, तरीही शांतता. मला उशीर होत होता. वैतागून मी दरवाजाला हलकासा धक्का दिला आणि ते अवाढव्य दार स्वतःहून उघडले. झालेल्या घाईमुळे मी वेगाने आत शिरलो. मनाने नाही, पण शरीराने काहीतरी वेगळे असल्याची नोंद घेतली. बाहेर असलेले दमट वातावरण आत नव्हते. आतले तापमान गोठवून टाकणारे होते. हवेत एक विशिष्ट कुबट वास होता. जुन्या लाकडाचा, ओल्या भिंतींचा
आणि कशाच्या तरी कुजण्याचा. हॅलो, डिलिव्हरी, कोण आहे का इथं? माझा आवाज थिजला. कोणाची चाहूल लागत नव्हती. मी हॉलचे निरीक्षण करू लागलो. हॉलमध्ये जुन्या वस्तूंचा पसारा पडला होता. भिंतीवरच्या चित्रांमधील लोकांच्या डोळ्यात एक विचित्र रिकामेपणा होता. जणू ते मला बघून बजावत होते, तू चुकीच्या जागी आलास. भीतीवर ताबा मिळवत मी हॉलभर फिरत होतो. कोपऱ्यात एक बाहुलीचे मुंडके पडलेले दिसले. त्याचे डोळे बाहेर लोंबकळत होते. ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी मोबाईल काढला, पण तिथं रेंज नव्हती. खरं तर मी भीतीने अर्धमेला झालो होतो. मला तिथून दूर पळून जावंसं वाटत होतं, परंतु कोणाचे तरी अदृश्य आकर्षण मला बंगल्याच्या शेवटच्या खोलीकडे खेचत होतं. तिथून एक मंद पिवळा प्रकाश झिरपत होता. मी थरथरत्या अंगाने प्रकाशाच्या दिशेने निघालो. प्रत्येक पाऊल टाकताना मला वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे आहे. मी त्या खोलीच्या दारावर बोटांनी टकटक वाजवलं आणि त्याच क्षणी माझ्या मागचे मुख्य दार प्रचंड वेगाने धडाम करून बंद झालं. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे समजताच मी वेगाने पळालो आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते जणू भिंतीचाच भाग झाले होते. मी अडकलो होतो. तेव्हाच शेवटच्या खोलीतून एक विचित्र हसण्याचा आवाज आला. माझ्याकडे बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी हळुवार पावले टाकत त्या खोलीकडे गेलो. तिचा दरवाजा आत पूर्ण उघडा होता. आतून रक्ताचा इतका तीव्र उग्र वास आला की मला मळमळायला झालं. मी थरथरणाऱ्या शरीरावर नियंत्रण मिळवलं. आत डोकावले आणि जे पाहिले ते पाहून माझ्या आयुष्याची दोरी कापली गेली की काय असा संभ्रम माझ्या मनात उत्पन्न झाला. टेबलावर कोणत्या तरी व्यक्तीचे कापलेले डोके रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या मुडक्याचे डोळे हॉलमध्ये बघितलेल्या बाहुलीसारखेच बाहेर लोंबकळत होते आणि त्याच्या शेजारी तो उभा होता. तो डोक्याचा वरचा भाग जवळजवळ टक्कल पडलेला, उरलेले केस लांबट, पातळ आणि करड्या पांढऱ्या रंगाचे, ओले, विस्कटलेले, जणू थडग्यातून उकरून काढल्यासारखं. चेहरा मानवी असला तरी माणुसकीचा लवलेश नव्हता. त्वचा फिक्कट कुजल्यासारखी, गालावर कपाळावर जखमांच्या खोल खुणा आणि तोंडाच्या भोवती सुकलेले व ताजे रक्त लागलेले. त्याचे ओठ अर्धवट उघडे होते, आत किडलेले तुटलेले काळपट दात आणि त्या दातांमधून एक विकृत उपहासपूर्ण हास्य झिरपत होतं. डोळे लहान, आत खोल गेलेले, निर्जीव पण भुकेल्या चमकीने भरलेले होते. जणू समोर उभ्या असलेल्या माणसाला नव्हे तर त्याच्या आत्म्याला निहाळत असणारे. त्याचे शरीर कृष्ण उंच आणि अस्वाभाविकरित्या वाकलेले होते. हात मानवी मर्यादेपलीकडे लांब आणि त्या हाताच्या टोकाला रक्ताने माखलेली वाकडी नखे जणू सूर्यांसारखीच. त्यातील एक हात पुढे सरसावलेला माझ्याच दिशेने, जणू मला पकडायला, ओढून घ्यायला. त्याच हातात त्याने रक्ताने माखलेला सुरा पकडला होता. टेबलावरच्या त्या मृत डोक्याजवळ उभा राहून तो सुरा अगदी निवांतपणे आनंदाने फिरवत होता. उशीर झाला रे रवी. त्याचा आवाज घोगरा, खडबडीत, गळ्याच्या आतून घासून काढल्यासारखा. पार्सल गरम नसेल राहिले आता. हे बोलताना त्याचे ते किडलेले दात पुन्हा उघडे पडले आणि ती गचाळ भयानक आकृती ते किडके दात दाखवून किळसवाने हसू लागली. ते बघून माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तू 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 कोण आहेस? मला जाऊ दे. माझ्या घरी कार्यक्रम आहे. सर्वजण वाट बघत असतील. माझे कुटुंब, माझी आई. मी रडत विनवणी केली. तो हळुवार पावले टाकू लागला. हातातील रक्ताने माखलेला सुरा हलवत माझ्याजवळ येऊ लागला. त्याच्या अंगातून
प्रेताचा वास येत होता. मी या जगातील अमानवी भूक आहे रवी. माझ्या बोलण्यावर जे येतात ते परत जात नाहीत. ते इथेच माझ्याजवळ राहतात, अगदी कायमचे. त्याने त्या खोलीतील कोपऱ्यात ठेवलेल्या मानवी मस्तकाच्या राशीकडे बोट दाखवले. त्यात तळाला कित्येक मानवी कवट्याचे थर होते. सर्वात वरील बाजूला अर्धवट कुजलेली 4 मानवी मुंडकी ठेवलेली होती. ते बघूनच माझ्या पायातील त्राण नाहीसे झाले. मी जागेवरच खाली कोसळलो. खाली जरी कोसळलो असलो तरी माझी शुद्ध पूर्ण हरपली नव्हती. काय घडत आहे ते मला समजत होतं. त्याने खाली वाकून माझे केस पकडून मला जवळ ओढले. त्याचे हात बर्फासारखे थंड होते. घाबरू नकोस, फार दुखणार नाही. एकदा सुरा फिरवला की सगळं शांत, आणि मग तू कायमस्वरूपी माझा. तो कुजबुजला. त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांबरोबर एक अतिशय घाणेरडा वास माझ्या नाकामध्ये शिरला. सडलेल्या मांसाचा वास. एक भयानक किंचाळी माझ्या तोंडातून बाहेर पडली. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होतो. माझा तो केविलवाना प्रयत्न बघून तो हातातील सुरा हलवत एखाद्या छोट्या मुलासारखा नाचत होता. नाचताना अतिशय किळसवाने हसत होता. मी शरीरातील संपूर्ण ताकद लावून त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या त्या बारीक दिसणाऱ्या शरीरात प्रचंड अमानवीय ताकद होती. मी तसूभरही हलू शकत नव्हतो. त्याने माझे केस पकडलेला हात मागच्या बाजूला खेचला आणि पुढच्याच क्षणी तो धारदार सुरा माझ्या गळ्यावर चालवला. मला त्या क्षणी वेदना जाणवली नाही, फक्त एक गरम प्रवाह छातीवरून ओघळताना जाणवला. माझे डोके धडापासून वेगळे होताना मला दिसत होते. पुढच्याच क्षणी माझे थरथरणारे धड खाली कोसळले, पण माझी दृष्टी शाबूत होती. मी ते बघत होतो माझ्या डोळ्यांनी. भयंकर गोष्ट ही की मी मेलो नव्हतो. माझे कापलेले डोके आता त्या टेबलावर होते आणि मी माझ्याच रक्ताळलेल्या शरीराला जमिनीवर पडलेले पाहू शकत होतो. तो नराधम आता माझ्या कापलेल्या डोक्याचे केस पकडून टेबलासमोर असलेल्या आरशामध्ये बघून विकृत हसत होता. ते हसणे, ते रूप माझ्या बघण्याच्या सहनशक्ती पलीकडचे होते. मी डोळे मिटून घेतले. डोळे जरी मिटले होते तरी कान बंद करायला माझ्या त्या मस्तकाला हात कुठे होते? हात तर दरवाजाजवळ पडलेल्या धडाला होते. त्यामुळे त्याचे ते घाणेरडे बोलणे माझ्या कानात घोळतच होते. रवी, रवी, बघ कसा शांत दिसतोय. आता उठ ना. पुढच्या वेळी लवकर पार्सल घेऊन ये. हा एक लक्षात ठेव, पार्सल माझ्याजवळ पोचेपर्यंत गरम असायला हवं. समजलं का नाही तुला रवी? रवी, उठ ना आता. मी दचकून डोळे उघडले. संपूर्ण शरीराला एक झटका बसला होता. समोर सकाळचा उजेड पसरलेला होता. मी आजूबाजूला पाहिले. मी बेडवरच होतो. माझ्या शेजारी सायली उभी होती. काय झालं रवी? जोरात ओरडला होतास? ती काळजीने म्हणाली. मी काही क्षण तसाच शांत बसून राहिलो. छातीची धडधड हळूहळू कमी होत होती. काही नाही ग, जास्त थकलो असेन त्यामुळे, मी तिला उत्तर दिलं. ती समाधानाने मान हलवून स्वयंपाकघरात गेली. घरात नेहमीसारखं सकाळचे आवाज सुरू होते. कुकरची शिट्टी, भांड्यांचा आवाज, बाहेरच्या रस्त्यावरची वर्दळ. मी अंघोळ केली, कपडे घातले, आरशात स्वतःकडे पाहिले. सर्व अगदी नॉर्मल होते. रवी, अरे डोके ठिकाण्यावर नाही की काय? कसली पण स्वप्न बघतोस? आरशात बघत मी स्वतःलाच चिडवलं. नाश्ता करताना सायली बोलली, लवकर आवरा आणि निघा, आज वेळेवर या. आणि हां, आज आईसाठी नथ आणायचे आहे. पैसे कपाटात ठेवलेत. मी मान हलवली. कामावर निघालो. दिवस अगदी रोजच्या सारखाच गेला. ऑर्डर्स, ट्रॅफिक, घाम, हॉर्न. दुपारी चहा घेताना डोकं थोडं जड वाटत होतं, पण मी त्याकडं दुर्लक्ष केलं.
रात्री नीट झोप झाली नसावी एवढंच मी स्वतःशीच म्हणालो. सायंकाळ कधी झाली कळलंच नाही. शेवटची ऑर्डर डिलिव्हर करून मी बाईकवर बसलो. घराकडे निघणार तेवढ्यात खिशातला फोन व्हायब्रेट झाला. वैतागून मी मोबाईल काढला. स्क्रीनवर लाल अक्षरात नोटिफिकेशन झळकत होतं. अर्जंट नाईट डिलिव्हरी फ्रॉम हॉटेल ब्लॅक लेजर, एक्स्ट्रा पे 1000 रुपीज इन्सेंटिव्ह. माझ्या अंगातून थंड शिरशिरी गेली. मी पुन्हा मोबाईलकडे पाहिलं. मोबाईलमधली वेळ बघून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. 7:45 झाली होती. कारण आता ते स्वप्न नव्हतं.